So today's our topic is MRP. MRP stand for Material Requirement Planning. So MRP म्हणजे काय? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. सो यामध्ये आपण काय करणार आहे? प्लॅनिंग करणार आहे. सो युजली एमआरपी कोण यूज करणार आहे? प्लॅनिंग पर्सन. ओके. सो आपल्यामध्ये कोण आहे का प्लॅनिंग मध्ये काम करणार आहे? एनीवन? नाही सर, प्रोडक्शन मध्ये. ओके, ठीक आहे. सो द एमआरपी ची डेफिनेशन काय असणार आहे? एमआरपी सिस्टम डिझाइन. म्यूट करा. Okay, thank you. So MRP is system designed to plan manufacturing production. So it defines necessary material, estimate quantity, and determine when material will be required to meet the production schedule and manage delivery time. Okay. So याचं meaning काय होतं? Actually planning साठी tool use केलं जातं आणि यामध्ये आपल्याला कोणतं मटेरियल, किती क्वांटिटी आणि केव्हा मिळणार आहे ह्याची डेट्स असते. सो यामध्ये सर्व काही प्लॅनिंग केलेलं असतं. आता एमआरपी आपण प्लॅन करतो फायनल प्रोडक्टचं. फायनल म्हणजे कोणतं? फिनिश प्रोडक्ट. अँड फिनिश प्रोडक्टच्या प्लॅनिंग वरून अकॉर्डिंग टू बिल ऑफ मटेरियल क्वांटिटी ते प्लॅनिंग फ्लो होतं त्या खालच्या लेवलला, त्यानंतर त्या खालच्या लेवलला, असे करत 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 अप टू लास्ट लेवल पर्यंत प्लॅनिंग फ्लो होतो. म्हणजे आपण फिनिशचं प्लॅनिंग केलं, ते प्लॅनिंग फ्लो होऊन सेमी फिनिशचं प्लॅनिंग होणार आणि रॉचं सुद्धा प्लॅनिंग होणार. म्हणजे वी कॅन डू प्लॅनिंग फॉर ऑल मटेरियल्स, फिनिश, सेमी फिनिश अँड रॉ मटेरियल. ओके. ओके. देन आता एमआरपी प्रोसेस काय असणार आहे? सपोज आता आपण एमआरपी रन करतोय, तर यासाठी काय पाहिजे? इनपुट पाहिजे. देन सेकंड काय होणार आहे? फर्स्ट तुम्हाला इनपुट भेटला, सेकंड एमआरपी रन होणार प्रोसेस, आणि त्यानंतर काय असणार? ऑब्विसली आउटपुट. राईट. सो आता एमआरपी ची इनपुट काय असणार आहे? एमआरपी दोन इनपुट असतात. वन कस्टमर शेड्यूल अँड सेकंड सेल्स ऑर्डर. हे दोन एमआरपी चे इनपुट असू शकतात. त्यानंतर वी कॅन रन एमआरपी वाय टी कोड MD01, MD02, MD03. MD01 म्हणजे काय असणार आहे? एमआरपी रन, ओके, प्लांट लेवल फॉर ऑल मटेरियल. हे प्लांट मधील ऑल मटेरियल आपण प्लॅनिंग करणार आहे ऍट अ टाइम. MD02 म्हणजे काय? हा आहे सिंगल मटेरियल साठी, सिंगल मटेरियल बट मल्टी लेवल. MD03 हा असणार आहे सिंगल मटेरियल अँड सिंगल लेवल. म्हणजे फक्त एकाच मटेरियलचं प्लॅनिंग होणार एकाच लेवल पर्यंत. आणि एमआरपी चे आउटपुट काय असणार आहे? सो एमआरपी दोन आउटपुट असतात. फर्स्ट आउटपुट आहे प्लॅन ऑर्डर अँड सेकंड आउटपुट आहे परचेस रिक्विजिशन, can say as PR also. So plan order is for production and PR is for purchase. So it depends on procurement type. आठवते procurement type काय होतं? हॅलो. PD.
एनडी PD. एनडी प्रोक्युरमेंट टाईप, बरोबर. यस. नो प्लॅनिंग ना. प्रोक्युरमेंट टाईप PD. पीडी. ओके, सुमित. in-house, external production आणि both EFX. राईट, EFX. सो तुम्ही जे सांगत होता आधी एनडी आणि पीडी ते एमआरपी टाईप आहेत, नॉट अ प्रोक्युरमेंट टाईप. सो प्रोक्युरमेंट टाईप आपले कोणते कोणते आहेत? ई मीन्स इन हाऊस, इन हाऊस प्रोडक्शन. त्यानंतर सेकंड कोणता आहे? एफ स्टँड फॉर external procurement, and X means both procurement types. So according to procurement type, system will create MRP output. If procurement type is A, system will create plan order. If procurement type is F for external purchase, external procurement, system will create purchase requisition. Okay. If procurement type is X, then system will create plan order. It's system standard. Okay. Then the production person will create production order from this plan order, and procurement person will create PO from the purchase requisition. सो ते पुढचे टास्क आहेत PO चे आणि प्रोडक्शन ऑर्डरचे. बट MRP चे आउटपुट काय असणार आहे? प्लॅन ऑर्डर अँड परचेस रिक्विजिशन. इट्स डिपेंड ऑन प्रोक्युरमेंट टाइप. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? यस सर. सो एक MRP चा कन्सेप्ट आहे इनपुट, MRP रन, आउटपुट. तुम्हाला एवढं समजलं? MRP टॉपिक समजलं? देन आता MRP स्ट्रॅटेजी आहे. त्यामध्ये स्ट्रॅटेजी, फर्स्ट स्ट्रॅटेजी टाइप मेक टू स्टॉक, अँड सेकंड स्ट्रॅटेजी टाइप आहे मेक टू ऑर्डर. सो मेक टू स्टॉक मध्ये फर्स्ट स्ट्रॅटेजी 10, मेक टू स्टॉक नेट प्लॅनिंग, नेट requirement planning. Strategy second, strategy 11, it's also make to stock but gross planning. Then third one is strategy 40, it's make to stock planning with final assembly. हे स्ट्रॅटेजी नेम आहे. सो मेक टू स्टॉक च्या 3 स्ट्रॅटेजी आहेत. मेक टू ऑर्डर ची एक स्ट्रॅटेजी आहे, फक्त स्ट्रॅटेजी 20. ही प्युअर मेक टू ऑर्डर स्ट्रॅटेजी आहे, ओनली मेक टू ऑर्डर. सो अशा नंबर ऑफ स्ट्रॅटेजी आहेत मेक टू स्टॉक, मेक टू ऑर्डर. मेक टू स्टॉक मीन्स काय? आपण प्लॅनिंग करतो, रफली प्लॅनिंग करतो, कस्टमरचं शेड्यूल आहे आपल्याकडे, त्यानुसार आपण प्लॅनिंग करून स्टोअर मध्ये स्टॉक ठेवणार, वेअर हाऊसला वगैरे. आणि जशी कस्टमरची आपल्याला एसओ भेटेल, म्हणजे कस्टमर त्यांची आपल्याला परचेस ऑर्डर देणार आहे, बिकॉज कस्टमरसाठी आपण वेंडर असतात. कस्टमर आपल्याला त्यांची परचेस ऑर्डर देणार आणि आपल्या कंपनीमध्ये त्या परचेस ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये एसओ बनणार. ओके. सो फर्स्ट काय होतं की आपण स्टॉक बनवतो, तो स्टोअर करतो, आणि जशी कस्टमरची ऑर्डर येईल त्याप्रमाणे त्याला सेल करतो. स्टॉक, सेल फ्रॉम स्टॉक, ते म्हणजे काय? मेक टू स्टॉक. मेक टू ऑर्डर म्हणजे काय? जोपर्यंत कस्टमरची ऑर्डर येत नाही, म्हणजे कस्टमरचा परचेस ऑर्डर आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण काहीच करत नाही. फर्स्ट कस्टमरची परचेस ऑर्डर,
देन त्या परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट मध्ये आपल्या सिस्टीम मध्ये सेल्स ऑर्डर बनणार आहे, मटेरियल सेल्स करतोय, आणि सेल्स ऑर्डरच्या अगेन्स्ट मध्ये आपण एमआरपी रन करतो. त्यानंतर सिस्टीमचं प्लॅनिंग करणार, नंतर प्रोडक्शन करणार. ओके, सो मेक टू ऑर्डर मध्ये काय असणार आहे, जोपर्यंत कस्टमरची फायनल ऑर्डर आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण काहीच करणार नाही. सो ऑर्डर बेस्ड प्रोडक्शन असणार आहे. आता ह्याची एक्झाम्पल कोण सांगू शकते मला, मेक टू स्टॉक, मेक टू ऑर्डरचं? मेक टू स्टॉक मध्ये काय आहे, आता माझ्याकडे क्वार्टरली प्लॅन येतोय, तर तो क्वार्टरली प्लॅन जो आहे तो मी मेक टू स्टॉक मध्ये करणार. आणि मेक टू ऑर्डर मध्ये काय आहे, आता नेक्स्ट वीकला मला किती त्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आणि त्यांची किती ऑर्डर मला क्रिएट करून द्यायची आहे, ती मेक टू ऑर्डर मध्ये येणार. ओके, सो आता तुम्ही एका बिझनेस साठी म्हणजे एका कंपनीसाठी किंवा एका लाईन साठी किंवा मटेरियलसाठी तुम्ही आयदर एकच स्ट्रॅटेजी वापरू शकता, एक तर मेक टू स्टॉक किंवा मेक टू ऑर्डर. ह्यांचं बेस्ट एक्झाम्पल आहे मेक टू स्टॉक. तर घेऊ शकतो तुम्ही टाटा, महिंद्रा या कंपनी. हे काय करतात, आधी त्याचे प्रोडक्ट बनवतात, प्रोडक्ट मग वेअरहाऊस मध्ये ठेवणार, तिथून शोरूम मध्ये लॉन्च करणार आणि त्यानंतर सेल करणार. ओके, ते काय झालं मेक टू स्टॉक. तुम्ही स्टोअर करून सेल करताय. पण मेक टू ऑर्डर म्हणजे काय, ऑडी, BMW अशा व्हेकल आहेत, मर्सिडीज, ह्या काही गोष्टी स्टॉक करून ठेवत नाही. जशी कस्टमरची ऑर्डर येईल त्यानंतर ते प्रोडक्शन करणार, नंतर त्याला सेल करणार. ओके, सो जे आपण स्टॉक करून ठेवत नाही ते म्हणजे मेक टू ऑर्डर, आणि जे स्टॉक करून विकतो ते म्हणजे मेक टू स्टॉक. सो आज आपल्याला स्ट्रॅटेजी पाहिजे, स्ट्रॅटेजी 10. स्ट्रॅटेजी 10 काय आहे, मेक टू स्टॉक नेट रिक्वायरमेंट प्लॅनिंग. फर्स्ट स्ट्रॅटेजी. सो यामध्ये फर्स्ट आपल्याला पाहिजे आहे मटेरियल मास्टर. मटेरियल मास्टर मध्ये काय काय असणार आहे, FG, SFG अँड ROH. आता मटेरियल मास्टर मध्ये काय चेंज असणार आहे, FG मध्ये MRP 3 मध्ये स्ट्रॅटेजी ग्रुप इथे पाहिजे 10, बिकॉज स्ट्रॅटेजी 10 आहे त्यामुळे. 10 म्हणजे काय, मेक टू स्टॉक नेट रिक्वायरमेंट प्लॅनिंग. स्ट्रॅटेजी ग्रुप मध्ये 10 मस्ट आहे. सो SFG मध्ये पण सेम, MRP 3 स्ट्रॅटेजी ग्रुप 10, आणि ROH मध्ये ऍज इट इज तुम्ही काही पण ठेवू शकता, नॉट रिक्वायर्ड स्ट्रॅटेजी वगैरे. देन सेकंड काय लागणार आपल्याला, बॉम्ब. त्यानंतर थर्ड काय लागणार आहे, वर्क सेंटर. फोर्थ काय लागणार आहे, राउटिंग. ओके, आणि प्रोडक्शन वर्जन ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे मल्टिपल फॉर्म किंवा मल्टिपल राउटिंग्स असतील त्यावेळेस प्रोडक्शन वर्जन पिक्चर मध्ये येतील. सो हे जे कन्सेप्ट आहे, याच्या स्टेप्स आहेत, मास्टर डेटा आपल्याला पाहिजे आहे. सो मटेरियल, बॉम्ब, वर्क सेंटर, राउटिंग. देन फिफ्थ नंबर स्टेप इज डिमांड मॅनेजमेंट. यामध्ये काय होतं, कस्टमरचं शेड्यूल आहे, रफ शेड्यूल, ते आपण सिस्टीम मध्ये एंटर करतो. सो इट इज नोन ॲज प्लॅन इंडिपेंडंट रिक्वायरमेंट. Okay, it is called as plan independent requirement. So हे काय आहे, अनिरुद्ध म्यूट करा. So demand management means plan independent requirements. In this requirements we can maintain customer rough schedule in system, and here input आहे MRP ला. काय आहे, MRP चे input आहे. So how to do or how to maintain this plan independent requirements, we can use T code for this. Which T code, MD61 for create, MD62 for change, MD63 for display. Okay, so या T code ने आपण डिमांड मॅनेजमेंट मेंटेन करतो. येथे जास्त काही करत नाही, जी शेड्यूल क्वांटिटी असेल ती क्वांटिटी सिस्टीम मध्ये मेंटेन करतो, FG मटेरियल. देन सिस्टीम काय करेल, ही जी क्वांटिटी आहे डिमांड मॅनेजमेंटची, त्या क्वांटिटीला
तो एमआरपीचा इनपुट म्हणून घेणार आहे आणि ते अकॉर्डिंगली सिस्टीम एमआरपी रन करणार आहे. मग 6 नंबर स्टेप असेल एमआरपी रन. वी कॅन रन एमआरपी वर सांगितल्याप्रमाणे. हे 3 रिपोर्ट्स आहेत. ओके. देन 7 काय असणार? एमआरपीचा आउटपुट स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट. दिस इज आउटपुट ऑफ एमआरपी. सो यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे? स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट आहे, स्टॉक कंडिशन किती आहे, त्यानंतर तुमचे प्लॅन ऑर्डर, परचेस रिक्वेशन ते तुम्हाला यामध्ये शो होणार. देन 8 नंबर स्टेप काय असणार आहे? रॉ मटेरियल स्टॉक. 9 नंबर स्टेप काय असणार आहे? सेमी फिनिश मटेरियल साठी फर्स्ट प्लॅन ऑर्डर टू प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशन अँड देन सेकंड काय असणार आहे? प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. ओके. देन 10 नंबर स्टेप काय असेल? finish material. Okay, plan order to production order and second production order confirmation. Then 11th step काय असेल? finish the stock checking. सो अशी ही प्रोसेस आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं? एमआरपी रन करायची. त्यासाठी मटेरियल, बॉम्ब, राउटिंग हे लागणार आहेत. डिमांड मॅनेजमेंट आपल्याला मेंटेन करायचं. इट इज इनपुट फॉर एमआरपी and it is nothing but plan independent requirements. We can maintain this MD61 T code. Then we can run MRP with the help of these 3 T codes, anyone, MD01, 02, 03. Then stock requirement list, T code is MD04. Then raw material stock. So raw material साठी आपण काय T code यूज करू शकतो? स्टॉक साठी MMB. स्टॉक करण्यासाठी, चेक नाही करायचा, स्टॉक बनवायचा आहे. प्रॅक्टिस केली सर्वांनी? स्टॉक वगैरे, प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन, MB1C, मोमेंट टाइप 561. T1. 561. Then semi-finished material chip plan order to production order. For this we can use T code CO40 and production order confirmation चा T code काय आहे? Which one? Yes, CO11N or second one So CO15. CO15. What is difference between them? Yeah, what is difference between them? CO11N and CO15. Header level and हे operation level wise. कोणतं हेडर लेवल आहे, कोणतं ऑपरेशन लेवल आहे? CO15 header level हम्म, आणि CO11 operation wise. ओके. देन फिनिश मटेरियल सुद्धा सेम टी कोड आपण यूज करणार आहे. प्लॅन ऑर्डर टू प्रोडक्शन ऑर्डर वी कॅन यूज CO40 आणि कन्फर्मेशन ला दिस टी कोड. ओके. सो तुम्ही प्रिव्हियसली प्रॅक्टिस केली असेल तर हा टॉपिक जास्त काय डिफिकल्ट नाहीये. बट तुमची प्रिव्हियसची प्रॅक्टिस झाली नसेल, तुम्ही प्रॅक्टिस केली नाही,
प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशन, कन्फर्मेशन, रॉ मटेरियल स्टॉक, तर त्या कॅन्डिडेटला हा टॉपिक खूप मोठा म्हणजे असं एकदम कॉम्प्लेक्स वाटणार. ओके, सो आता मी अज्युम करतो तुम्ही सगळ्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. सो आता आपण सिस्टीम मध्ये जाऊ. ओके, समजा हा मटेरियल आहे, हा फिनिश मटेरियल आहे पेन. या पेन मध्ये 3 मटेरियल्स आहेत, रिफिल, बॉडी. समजा आता आपण एक्झाम्पलच घेऊ टोटल सगळं. सो हा पेन आहे, पेन इज फिनिश पार्ट FG. पेनच्या अंडर मध्ये काय आहे, फर्स्ट रिफिल आहे, देन सेकंड पेन बॉडी आहे, अँड थर्ड पेन कॅप आहे. बॉम्बचं रिलेशन कसं आहे, 1:1 आहे सर्वांचं. सो हा आहे SFG, देन हा आहे ROH, आणि हा पण आहे ROH. ओके, सो आता हे आपले मटेरियल मास्टर्स आहेत, FG, SFG, ROH. आणि SFG चा स्वतःचा वेगळा बॉम्ब आहे. त्या बॉम्ब मध्ये काय काय आहे, समजा फर्स्ट वन घेऊ, त्यामध्ये इंक अँड प्लास्टिक फॉर पेन. सो हा SFG आहे, रिफिल, त्या स्वतःचा बॉम्ब आहे, त्यामध्ये दिस इज इंक अँड दिस इज प्लास्टिक. सो हा ROH आणि हा सुद्धा ROH मटेरियल आहे. तर सपोज सगळ्यांचं रिलेशन 1:1 आहे, फक्त इंक एका रिफिलला 2 ml लागते. तर सपोज मला 1000 पेन बनवायचे, सो 1000 पेन साठी रिफिल किती लागणार आहे, 1000. हे किती लागणार आहे, पेन बॉडी 1000, कॅप 1000, then अगेन आता रिफिलची क्वांटिटी किती वरती 1000 आहे, त्यासाठी इंक किती लागणार आहे, 2000 ml, and प्लास्टिक किती लागेल, 1000. सो असं एक रिलेशन असणार आहे. सो आता यांचा डेटा आहे क्रिएट, काय मटेरियल मास्टर्स आहे, बॉम्ब आहे, वर्क सेंटर आपण जे आहे ते घेऊ आणि डायरेक्ट राउटिंग क्रिएट करू फॉर पेन साठी. सो हा फिनिश मटेरियल आहे, देन CA01 फिनिश मटेरियल प्लांट एंटर, usage 1 status for operations. समजा हा घेतला मी वर्क सेंटर ऑपरेशन, एकच ऑपरेशन घेऊ PP03 ला सेव्ह करू. आता आपण काय केलंय, राउटिंग केलंय, देन रिफिलचं पण राउटिंग बनवावं लागणार आहे. ऑपरेशन जो असेल तो वर्क सेंटर तुम्हाला घ्यायचा आहे, जे असेल ते ऑपरेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. देन कंट्रोल की PP03 अँड सेव्ह. आता आपला ऑल मास्टर डेटा झालेला आहे, मटेरियल, वर्क सेंटर, राउटिंग. देन नेक्स्ट काय करायचंय, डिमांड मॅनेजमेंट करायचंय. यामध्ये कोणत्या मटेरियलची क्वांटिटी आपल्याला मेंटेन करायची,
यामध्ये आपण कस्टमर शेड्यूल मेंटेन करतो. मला सांगा कस्टमर कोणत्या मटेरियल आपल्याला शेड्यूल देणार आहे? विच मटेरियल? पेन. पेनचं, राईट? पेन इज आवर फायनल प्रोडक्ट. सो कस्टमर आपल्याला देणार आहे फिनिश प्रोडक्टचं ऑर्डर. सो आता आपण डिमांड मॅनेजमेंट मेंटेन करणार फिनिश प्रोडक्ट साठी. सो फिनिश कोड घेतला मी अँड MD61 या टी कोड मध्ये मेंटेन करू. येथे मटेरियल अंडर मध्ये फिनिश मटेरियल प्लांट 1000 आहे. बाकीचं डिफॉल्ट येतं व्हर्जन 00 डेट अँड प्लॅनिंग पिरियड. सो प्लॅनिंग पिरियड म्हणजे कसं आहे, तुम्ही प्लॅन कसं करणार आहे, डे वाईज करताय, वीक वाईज करताय का मंथ वाईज करताय. सो इथे समजा मी घेतो मंथ वाईज. आता हे जे आहे व्हर्जन 00 हे म्हणजे काय, हे रिक्वायरमेंट व्हर्जन आहे, रिक्वायरमेंट प्लॅन्स अँड हेच फक्त एक ऍक्टिव्ह व्हर्जन आहे. बाकीचे आहे ते सिम्युलेट आहेत, इनऍक्टिव्ह आहेत. ओके, हा डेटा ऑटोमॅटिक आहे डिफॉल्ट. आपल्याला काय करायचं, फक्त मटेरियल अँड प्लांट इथे एंटर करायचं. देन एंटर. समजा आता ऑगस्ट मंथ साठी किती रिक्वायरमेंट आहे, तर आपण प्लॅन केलेलं 1000 साठी. ओके, समजा 1000 अशी कस्टमर रिक्वायरमेंट आहे, शेड्यूल आहे. इथे 1000 टाकायचे, 1000 टाकायचं आणि सेव्ह करायचं, एवढंच आहे. कस्टमरचा शेड्यूल किती आहे, किती असेल इथे आपण अंदाजे टाकतो, किंवा जो काही कस्टमर असेल तो आपल्याला एक अंदाज देतो, एवढं शेड्यूल असू शकतो. सो आपण इथे शेड्यूल मेंटेन केलं आहे MD61 ला. झालं, इनपुट रन झालं. देन सेकंड काय असणार आहे, MRP रन. आता आपलं सिंगल मटेरियल आहे अँड बॉम्ब कसा आहे, हा बॉम्ब कोणता आहे, सिंगल लेवल मल्टी लेवल मल्टी लेवल. देन वी कॅन यूज MD02 सिंगल मटेरियल मल्टी लेवल. सो MD02 एंटर. इथे पेनचा नंबर आहे. MD01 पण सिलेक्ट करू शकलो असतो का? येस, बट MD01 केलं तर ऑल मटेरियल तुमचे प्लॅन होते तर प्लांट मध्ये मल्टी लेवलला. समजा तुमच्या त्या प्लांट मध्ये 1000 मटेरियल आहेत, सिस्टीम सगळ्यांचं प्लॅनिंग करेल मल्टी लेवल साठी. ओके, जे सिलेक्ट करू त्या मटेरियलचं नाही होणार? नाही, सगळ्यांचंच होणार. त्या प्लांट मध्ये जेवढे मटेरियल्स आहेत सगळ्यांचं सिस्टीम प्लॅन करेल. MD01 हा माससाठी आहे, प्लांट लेवल. ओके, मास मेंटेनन्स, मास MRP रन. ओके, मास MRP. आणि MD02 फक्त एक सिंगल मटेरियल साठी मल्टी लेवल प्लॅनिंग. आता आपल्याकडे एकच मटेरियल आहे ना सध्या, सिंगल मटेरियल, म्हणून आपण MD02 यूज करू. मटेरियल प्लांट 1000. येथे पहा प्रोसेसिंग की नेट CH. नेट CH म्हणजे काय, नेट चेंज फॉर टोटल ओरिजिन. आता हे स्टँडर्ड आहे SAPचं, आपल्याला ते सिलेक्ट करायचं. देन क्रिएट परचेस रिक्वेशन. आता रॉ मटेरियल आहे त्यासाठी PR क्रिएट झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे, ते सेटिंग आहे. सो इथे पहा 1 2 3. सो इथे आपल्या परचेस रिक्वेशन क्रिएट झाला पाहिजे फॉर रॉ मटेरियल परचेस साठी. इथे 1 घ्यायचंय. देन शेड्यूल अग्रीमेंट डिलिव्हरी शेड्यूल लाईन. आता हे सुद्धा रॉ मटेरियल परचेस साठीच आहे. इथे 3 घ्यायचे शेड्यूल लाईन. आयदर तुम्ही परचेस रिक्वेशन क्रिएट करू शकता किंवा शेड्यूल अग्रीमेंट असेल तर शेड्यूल लाईन तिला ऍड होणार आहे. हे दोन्ही पण MM साईटने येणार आहेत. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे 1 3. देन क्रिएट MRP लिस्ट. यस, रिक्वायर्ड MRP लिस्ट. सो इथे 1 घ्यायचं MRP लिस्ट अँड प्लॅनिंग मोड विल बी 3. डिलेट अँड रिक्रिएट मीन्स व्हॉट, ज्यावेळेस तुम्ही MRP रन करता सिस्टीम पाठीमागचा प्लॅन रिलीज करेल आणि नवीन प्लॅनिंग करणार, तो म्हणजे 3. सो लक्षात कसं ठेवायचं, सिंपल आहे 1 3 1 3, दॅट्स इट. 1 3 1 3. अँड शेड्युलिंग कसं आहे, येथे घ्यायचं 2 म्हणजे काय, लीड टाइम शेड्युलिंग मीन्स अकॉर्डिंग टू राउटिंग डेटा सिस्टीम विल प्लॅन. लीड टाइम म्हणजे काय, राउटिंग म्हणजे आपण टाइम्स टाकतो, सेटअप टाइम, मशीन टाइम, त्याच्यावर सिस्टीम शेड्युलिंग करणार आहे. सो हे MRP चे प्लॅनिंग आहेत, प्लॅनिंग पॅरामीटर्स. सो नेट CH 1 3 1 3 and 2. देन एंटर. जोपर्यंत MRP रन होत नाही तोपर्यंत एंटर करायचं. सो आता ही लास्ट स्क्रीन आली, सिंगल आयटम मल्टी लेवल प्लॅनिंग. आणि येथे पहा मटेरियल प्लॅन 6 आहेत आणि सर्व सिस्टीमने प्लॅनिंग केले.
इट्स फाईन. ओके, सो एमआरपी रन झालं. आता इथून बॅक यायचंय. आपण इनपुट पण दिलं, एमआरपी सुद्धा रन केला. देन नेक्स्ट काय असणार आहे, एमआरपी आउटपुट मीन्स व्हॉट, स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट MD04. सो MD04 एंटर. सो यामध्ये आपण पाहू शकतो की कोणत्या मटेरियलचं आपलं जो मटेरियल आहे पेन त्याचं काय प्लॅनिंग झालेलं आहे. सो इथे मटेरियल कोड द्यायचं आपलं फायनल प्रोडक्ट अँड प्लांट 1000 एंटर. सो आता पहा, आता फर्स्ट हे जे आहे स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट आहे. आता फर्स्ट जी लाईन आहे ती लाईन आहे स्टॉकची, आजची डेट आहे. सो इथं स्टॉक आहे आणि स्टॉक तुम्हाला कुठे दिसेल, शेवट अवेलेबल क्वांटिटी मध्ये किती आहे स्टॉक, 1000. सॉरी 0. स्टॉक किती, 0. देन सेकंड आहे इंडिपेंडंट रिक्वायरमेंट मीन्स व्हॉट, प्लॅन इंडिपेंडंट रिक्वायरमेंट MD61 आपण मेंटेन केले. किती केले मेंटेन, 1000. आता प्लॅनिंग कोणतं आहे, विथ स्ट्रॅटेजी 10. मिक्स टू स्टॉक. स्ट्रॅटेजी 10 काय, मेक टू स्टॉक आहे, बट त्याचं मिनिंग काय, नेट रिक्वायरमेंट प्लॅनिंग. ओके, सो म्हणजे सिस्टीम सध्या आता स्टॉक 0 आहे, म्हणून सिस्टीमने काय केलं, ह्या इंडिपेंडंट रिक्वायरमेंट मधून स्टॉक मायनस केला, रेव्हेन्यू साठी प्लॅनिंग केलंय. समजा इथे स्टॉक 100 क्वांटिटी असतात अवेलेबल मध्ये, त्या सिस्टीमने काय केलं असतं, नेट रिक्वायरमेंट प्लॅनिंग फॉर 900 ओनली. सो आता आपण एक नवीन करू, या मटेरियलचा स्टॉक ऍड करतोय मॅन्युअली मी डायरेक्ट MB1C ने, एक फक्त एक्झाम्पल साठी आपण 0001 लोकेशन मटेरियल 100 पार्ट्स सेव्ह. आता स्टॉक ऍड केला, नंतर रन MRP अगेन MD02 मटेरियल प्लांट 131313 एंटर एंटर एंटर. देन याला रिओपन करायचं MD04 ला. आता पहा, आता काय झालं, इथे स्टॉक 100 आहे, रिक्वायरमेंट 1000 ची आहे, बट रिक्वायरमेंट मधून स्टॉक मायनस होतो बिकॉज ऑफ स्ट्रॅटेजी 10. स्ट्रॅटेजी 10 नेट प्लॅनिंग आहे, सिस्टीम फक्त नेटच प्लॅनिंग करणार. तर आता रिक्वायर्ड किती, अजून 900 क्वांटिटी. सो सिस्टीमने 900 क्वांटिटी प्लॅनिंग केले आणि 900 साठी सिस्टीमने काय केले, प्लॅन ऑर्डर. कोणती ऑर्डर आहे, प्लॅन ऑर्डर. आता सिस्टीमने प्लॅन ऑर्डर का बनवली असेल बरं, कोण सांगेल. इन-हाऊस प्रोडक्शन. इन-हाऊस प्रोडक्शन आहे, कारण की प्रोक्युरमेंट टाईप इथे E असणार आहे, त्या ई मुळे इथे म्हणजे प्लॅन ऑर्डर. ओके, देन इथे शो ओव्हरव्ह्यू ट्री करायचंय. त्यानंतर सेकंड ऑर्डर रिपोर्ट आहे, त्याला क्लिक करायचंय. सो इथे पहा आपले बॉम्ब एक्सप्लोड होणार आहे. फर्स्ट काय पेन, सेकंड काय रिफिल. रिफिलच्या अंडरमध्ये पण 2 आहेत, इंक प्लास्टिक, अँड देन परत पेनच्या अंडरमध्ये पेन बॉडी अँड पेन कॅप, असे हे बॉम्ब एक्सप्लोजन आहेत. आता हा आपण पाहतोय पेनचा, आपल्याला रिफिलचा पाहायचंय. देन डबल क्लिक ऑन रिफिल, हा नंबर आहे ते डबल क्लिक करायचंय. सो इथे पहा रिफिलचा आहे, रिफिलचा मटेरियल कोड. देन इथे स्टॉक 0 आहे. आता आपल्याला पेन किती बनवायचे, 900. सो पेनची डिपेंडंट रिक्वायरमेंट फ्लो होणार आहे रिफिलला अकॉर्डिंग टू बिल ऑफ मटेरियल. द बॉम्ब 1:1 आहे. 900 पेन बनवायचे, रिफिल किती लागणार आहेत, 900. ओके, देन ह्याला रिफ्रेश करावं लागेल. ओके, सिस्टीमने काय केलं येते, आता येथे स्ट्रॅटेजी नाहीये. ओके, त्यामुळे सिस्टीमने इथे पहा स्ट्रॅटेजी ब्लँक आहे, त्यामुळे सिस्टीमने प्लॅन ऑर्डर चेंजेस केली नाही. आधीची 1000 होती तेच ठेवली. नेट प्लॅनिंग झालं का इथे, येस सांगा मला. इथे नाही झालं, का नाही झालं, कारण की सेमी फिनिश मध्ये स्ट्रॅटेजी ग्रुप मिसिंग आहे. आता आपण तो ऍड करू MM02 MRP3. एका मिनिटामध्ये मीटिंग एंड होईल, सगळ्यांना रिजॉईन करायचं. स्ट्रॅटेजी 10.
सो अगेन रन MRP MD02. समजा तुम्ही काय चेंज केला मास्टर मध्ये, तो MRP च्या प्लॅनिंग मध्ये येणार नाही जोपर्यंत तुम्ही MRP नवीन रन नाही करत.